Hello everyone, welcome back to Impulse Batch. This is mock test number 7 की जी तुम्ही आज दिली. Another 50 questions that will help you to increase your score. Question number 1 on your screen. The molarity of pure water is. या क्वेश्चनला सॉल्व्ह करणारे दोन कॅटेगरीचे मुलं आहेत. ज्यांनी हा क्वेश्चन पूर्वी सॉल्व्ह केला आहे त्यांनी लगेच बघून आन्सर टिक केला असेल ऑप्शन नंबर ए 55.56 बिकॉज प्युअर वॉटरची मोलॅरिटी कॉन्स्टंट आहे, कधीही बदलणार नाही. इट इज 55.6. जर हा क्वेश्चन तुम्ही पहिल्यांदाच वाचताय याचा अर्थ तुम्ही MCQची प्रॅक्टिस तेवढी म्हणावी तेवढी केलेली नाही आहे. सॉल्व्ह कसं करायचं तेही दाखवते. मोलॅरिटी ऑफ प्युअर वॉटर. प्युअर वॉटरची मोलॅरिटी कसं काढणार? मोलॅरिटी इज नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इन लिटर. नंबर ऑफ मोल्स कसं काढतो आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इज इक्वल टू गिवन वेट ऑफ वॉटर अपॉन मोलार वेट ऑफ वॉटर. अँड व्हॉट इज व्हॉल्यूम ते पण मला माहिती नाही आहे. बट आपल्याला माहिती आहे डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर इज कन्सिडर्ड टू बी 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. And density is nothing but mass upon volume. So mass of water is 1 gram and volume of water is 1 centimeter cube. सेंटीमीटर क्यूब नाही, मला लिटरमध्ये पाहिजे आहे. इट मीन्स 10 to power -3 लिटर. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर किती येणार आहेत? गिवन 1 ग्रॅम, मोलार 18 ग्रॅम पर मोल. काय असेल ते आन्सर फाइंड आउट करा. आणि व्हॉल्यूम पण दिला आहे. सो इक्वेशन 1 बिकम्स मोलॅरिटी इज इक्वल टू 1/18 डिवायडेड बाय व्हॉल्यूम किती आहे? 10 to the power -3. तो वरती जाईल. 1000/18. तुम्ही 1000/18ला सॉल्व्ह करा. आन्सर इज 55.555 रिकरिंग which can be written as 55.56. That is option number A. आतापासून लक्षात ठेवा, कधीही मोलॅरिटी ऑफ प्युअर वॉटर विचारली इट्स नॉट गोइंग टू चेंज. इट्स 55.56 या फिर 55.6. क्वेश्चन नंबर 2 फॉर द रिॲक्शन. एखादी रिॲक्शन दिली आहे आणि तुम्हाला विचारतात व्हॉट इज एन्थॅल्पी चेंज. सो व्हॉट इज एन्थॅल्पी? एन्थॅल्पी इज summation of internal energy and work done, that is delta NGRT. This is work done for a chemical reaction. मला delta H ची व्हॅल्यू काढायची आहे. सो delta U as it is plus what is delta NG? Change in number of moles of product minus number of moles of reactant. प्रोडक्टमध्ये 2 गॅशियसचे मोल्स आहेत. रिॲक्टंटमध्ये 3 + 1 4 गॅसेसचे मोल्स आहेत. 2 - 4 -2. So here it is -2 RT. Overall equation becomes delta H is equal to delta U minus 2 RT. Option number B. Question number 3. A reaction that is of first order with respect to A. So consider a reaction. A goes to product. Rate कसं लिहीन आपण? Rate is equal to K. A raised to first order with respect to A. Having rate constant, K चं युनिट दिलं 6 minute inverse. नाव चेक. जर K चं युनिट टाइम इनवर्स आहे तर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन 1च असते. इफ वी स्टार्ट विथ दॅट इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज 0.5 मोल लिटर इनवर्स. व्हेन वुड A रीच टू? रिमेनिंग अमाऊंट किती दिली आहे? 0.05 मोल लिटर इनवर्स. सो व्हॉट इज टाइम इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. सो सिम्पल, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला. वी नो when we have to find out the time, we write it 2.303/K log of initial concentration 0.5 AT 0.05. So time equals to 2.303. K ची व्हॅल्यू किती आहे? 6 मिनिट इनवर्समध्येच ठेवा. लॉग ऑफ हे कसं लिहू शकताय तुम्ही? 5 divided by 0.5 nothing but 1 divided by 0.1 nothing but 10. So 2.303/6 log of 10, and log 10 is nothing but 1. But log to the base 10 of 10 is nothing but 1. Therefore time equals to 2.303/6. Find out करा. 0.63 चा 18, 19 20 and 3 5. 8 6 चा 48, 2 कॅरी 23.
6 4चा 24 या फिर 6 3चा 18. So 0.383, 0.384. This is the answer, option number A. Question number 4. A monoprotic acid having only one H plus has concentration 1 molar and is 0.01% ionized, म्हणजे alpha is equal to 0.01%, that is alpha is equal to 0.01 upon 100. Find dissociation constant Ka is equal to question mark. We know Ka is equal to alpha square into C. So what is alpha square? 0.01 divided by 100 square into C किती है 1 molar. This is simple. 0.01 is nothing but 10 to power minus 2. खाली आहे 10 to power 2 चा square. This will give me 10 to power minus 4 divided by 10 to power plus 4. वरती जाऊन minus 4 होईल. 10 to power minus 8 is the answer. So 1 into 10 to power minus 8. Option number C. Question number 5. STM stands for Scanning Tunneling Microscope. ऑप्शन नंबर सी. थेरॉटिकल क्वेश्चन है. अमाइन्स आर लेविस बेसिस. अमाइन्स वरती काय असतो? RnH2. वेदर इट इज प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी, नायट्रोजन ऑफ अमाइन हॅज अ लोन पेअर की जी लोन पेअर तो डोनेट करू शकतो, अँड स्पीसीज दॅट डोनेट लोन पेअर आर कॉल्ड ॲज लेविस बेसिस. Question number 7. Which one of the following has highest electron affinity? That is electron gain enthalpy. Fluorine, chlorine, bromine, iodine belong to group number 17. And आपल्याला माहिती आहे as we go down electron gain enthalpy or else electron affinity becomes less negative. बट लेस निगेटिव्ह वरती फोकस करू नका, बिकॉज निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करत असते? जस्ट रिलीज ऑफ एनर्जी. सो निगेटिव्ह साईनचा स्पेसिफिकेशन किंवा निगेटिव्ह साईन फक्त एवढंच इंडिकेट करते की एनर्जी रिलीज झाली आहे, नथिंग एल्स. देन व्हॉट इज लेस? व्हॅल्यू बिकम्स लेस, म्हणजे वरती व्हॅल्यू जास्त असणार आणि आपल्याला वाटतं ही ट्रेंड असेल. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. But you are wrong. Fluorine shows anomalous behavior due to 3 reasons: small size, high electronegativity, absence of d orbital, and that is why त्याची व्हॅल्यू क्लोरीन पेक्षा कमी होते. So chlorine, then fluorine, then bromine, then iodine. Option number C. Question number 8. FCC has dash corner plus dash face particle. कॉर्नरला दिसताना 8 दिसतात, बट 8 इंटू कॉन्ट्रीब्युशन 1/8 देर इज ओनली 1 कॉर्नर ॲटम, प्लस फेसेस 6 दिसतात, कॉन्ट्रीब्युशन हाफ असतं. सो किती झाले टोटल? 3. 1 3. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 9. द फॉर्म्युला ऑफ गोल्ड टेल्युराइड इज. हा फॉर्म्युला यासाठी विचारला की गोल्ड आर नोबल मेटल्स, दे डू नॉट रिॲक्ट विथ एनीवन. हावेवर टेल्युरियम सोबत ते रिॲक्ट करतात. गोल्डचा फॉर्म्युला AU, टेल्युरियमचा फॉर्म्युला TE अँड त्यांचा रेशिओ असतो 2:3. अँड दिस इज अन अनयुज्युअल रिॲक्शन, एक्सेप्शनल रिॲक्शन. सो याचा फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 10. कॉंगो रेड सोल इज डॅश चार्ज्ड सोल. निगेटिव्हली चार्ज सोलमध्ये कॉंगो रेडचं एक्झाम्पल दिलं आहे. सो कॉंगो रेड इज निगेटिव्हली चार्ज्ड. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 11. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑफ द रिॲक्शन. कधीही आपल्याला प्रोडक्ट आयडेंटिफाय करायला सांगितलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय माहिती पाहिजे? रिॲक्टंट आयडेंटिफाय करायला आला पाहिजे. रिॲक्टंट कोण दिला आहे? दिस इज बेन्झाल्डिहाइड. कोण टाकलं आहे त्याच्यावरती? 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल. सो अल्डिहाइडवरती जेव्हा अल्कोहोल टाकला जातो तर इट इज अल्डोल फॉर्मेशन, आणि 2 टाकलेत त्यामुळे कम्प्लीट अल्डोल तयार होणार आहे. अल्डोल बनवताना तर पूर्ण मेकॅनिझम आपण करतच नाही, हिंट बेसिसवरती सॉल्व्ह करतो. दिस इज अल्डिहाइड. वेनेवर एनी अल्कोहोल इज पुट इन टू इट, सच ॲज इथे कोण टाकलाय? 1 टाकला असता तर तुमचा हाफ अल्डोल बनला असता. 2 टाकलेत सो कम्प्लीट अल्डोल बनेल. हा काय होतं? चेक इट. बेन्झीनची रिंग ॲज इट इज. अल्डिहाइडचा जो कार्बोनिल बॉन्ड आहे तो ओपन अप होतो, H ॲज इट इज. कार्बोनिल ओपन अप होतो आणि इथेनॉलचा
कार्बन काउंट तिथे अटॅच करायचा. C2H5 आहे तर C2H5. त्यामध्ये पण बघा मी कसं लिहिती आहे, एक जो ऑक्सिजन आहे तो तुमचा अल्डिहाइड्स आहे आणि दुसरा जो आहे तो तुमच्या अल्कोहोलकडून आला आहे. बट एनिवेज आपल्याला तो क्वेश्चन विचारलेला नाही आहे, प्रॉडक्ट विचारला आहे. आणि प्रॉडक्ट कोण आहे? हा बेन्झीनची रिंग CHO2H5 OC2H5. ऑप्शन नंबर सी. Question number 12. Which of the following transition has highest energy change? Highest energy gap कोणामध्ये? मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी जो की केमिकल बॉन्डिंगचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये आपण हे ऑर्बिटल्स ड्रॉ केलेत. सिग्मा, त्याच्यानंतर पाय, त्याच्यानंतर नॉन बॉन्डिंग, त्याच्यानंतर पाय स्टार आणि त्याच्यानंतर सिग्मा स्टार. ही त्यांची एनर्जी लेवल आहे. सो सिग्मा टू सिग्मा स्टार यांच्यामध्ये एनर्जी गॅप जास्त आहे. सो असा ऑप्शन आपल्याला सर्च करायचा आहे. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग फेनॉमेना कॅनॉट बी एक्सप्लेन बाय वेव्ह नेचर ऑफ लाईट? लाईटचे दोन नेचर्स आहेत. वेव्ह तुम्ही फिजिक्सच्या कन्सेप्ट वापरून इझिली सॉल्व्ह केला असेल आणि दुसरं आहे पार्टिकल नेचर. सो वेव्ह नेचर कोण कोण एक्सप्लेन करतं? इंटरफिअरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल. आणि पार्टिकल नेचर कोण करतं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड ब्लॅक बॉडी रेडिएशन. सो इन ऑर्डर टू फाइंड आउट पार्टिकल नेचर ब्लॅक बॉडी रेडिएशन लागतो. क्वेश्चन विचारला आहे कॅनॉट बी एक्सप्लेन्ड बाय वेव्ह. आन्सर इज ऑप्शन नंबर सी. Question number 14. The specific conductance of 0.1 molar NaCl solution is. कप्पाची व्हॅल्यू दिले 1.06 into 10 to power minus 2 ohm inverse centimeter inverse. Its molar conductance is equal to question mark as well as concentration given है 0.1. So what is molar conductance? 1000 into K by C. So 1000 as it is. K ची व्हॅल्यू 1.06 into 10 to power minus 2 अपॉन कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू 0.1. कॅल्क्युलेशन्स पण इझी आहेत. 1.06 ॲज इट इज, वरती 10 to power 3 into 10 to power minus 2 दॅट इज 10 to power 1. खालून 1 वरती गेला दॅट इज अगेन 10 to power 1. दिस इज नथिंग बट 1.06 into 10 to power 2. ऑप्शन नंबर ए. Question number 15. The IUPAC name of following compound is. डबल बॉन्डला प्रायोरिटी. सो 1 2 3. आता इथे क्लोरीन आहे, इथे ब्रोमीन आहे. बी कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट. सो 3 ब्रोमो 1 क्लोरो सायक्लोहेक्झीन. 3 ब्रोमो 1 क्लोरो सायक्लोहेक्झीन. ऑप्शन नंबर ए. Question number 16. Orlon is obtained from. Orlon is nothing but PAN, पॉलीॲक्रिलोनायट्राइल. नायट्राइल म्हणजे त्याच्यामध्ये कोण असणार आहे? C ट्रिपल बॉन्ड N. कंपाऊंड कसं आहे? CH2 डबल बॉन्ड CH अँड नायट्राइल ब्रांचिंग आहे त्याच्याकडे C ट्रिपल बॉन्ड N. वेअर इज दिस काइंड ऑफ ऑप्शन? ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग विल फॉर्म अन आयडल सोल्युशन? आयडल सोल्युशनचं एकच एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे. इट इज बेन्झीन प्लस टुलीन. सो डोंट फॉरगेट दिस एक्झाम्पल, बेन्झीन प्लस टुलीन. कारण कोणच आयडल नसतं, फार रेअरली आयडलचे एक्झाम्पल्स भेटतात. सो सम वॉट आपण आयडल कन्सिडर कोणाला केलं? ऑप्शन नंबर डी, C6H6 दॅट इज बेन्झीन, C6H5CH3 दॅट इज टुलीन. Question number 18. Which chlorine oxide is used as a bleaching agent for paper pulp and textiles? मी इवन म्हटलेलो क्लोरीन डायऑक्साइड काइंड ऑफ लक्षात ठेवा. दॅट इज ClO2. दिस इज अ ब्लीचिंग एजंट. क्वेश्चन नंबर 19. Reduction of acetaldehyde using ranitidine. Aceta that is 2 carbon वाला aldehyde. Reduction using ranitidine. Ranitidine is a catalyst. सो हायड्रोजिनेशन करणार आहे, हायड्रोजनला ॲड करायचं आहे अक्रॉस द डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड ब्रेक होईल, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. कसा दिसेल मॉलिक्यूल? CH3C वरती OH आणि खाली H ॲड करणार आणि पुढे एक H आहे. दिस इज नथिंग बट इथेनॉल. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 20. IUPAC नेम ऑफ द गिवन कंपाऊंड इज. याला तुम्हाला बोनस भेटून जाईल कारण करेक्ट ऑप्शनच नव्हता यामध्ये. बघा पहिला ऑप्शन, एक तर दिस इज बेन्झीन OCH3 इज ॲनिसोल अँड फोर्थ पोझिशनला ब्रोमो लागला आहे.
सो 4 ब्रोमो ॲनिसोल जर ऑप्शनमध्ये असता तर मी त्याला टिक केलं असतं, कारण ॲनिसोल इज एक्सेप्टेड बाय IUPAC. सेकंड, जर असा ऑप्शन नसेल तर ऑप्शन काय पाहिजे होता, 4 ब्रोमो मिथॉक्झी, दॅट इज 1 मिथॉक्झी बेन्झीन, 4 ब्रोमो 1 मिथॉक्झी बेन्झीन. बट ऑप्शन काय होता इथे, 4 ब्रोमो इथॉक्झी लिहिलेलं, तो एम मिसिंग होता बहुतेक, तो एम ॲड केलाय मी अँड हेन्स ऑप्शन नंबर बीला टिक करते. पण तुम्ही जेव्हा पेपर दिला तेव्हा इथे इथॉक्झी असेल कदाचित अँड हेन्स दॅट वॉज नॉट करेक्ट. सो बोनस भेटून जाईल. ज्या लोकांनी एला टिक केलंय त्यांना एक मोठा झपाटा त्या स्वतःच्याच पाठीमध्ये, ती काही शाबासकी नाही आहे, एक मार आहे. का, कारण पॅरा नाव कधीही IUPAC नसतं, पॅरा हे कॉमन नेम असतं. सो ए इज नॉट द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर बी शुड बी करेक्ट जर तिथे मिथॉक्झी असेल तर. Sorry for the change in position, but this is next question. Question number 21 on your screen. Sodium hexanitrocobaltate 3 is. मला बाकी सगळं काही चेक करायची गरज नाही आहे, कारण सोडियम माझा मेन मेटल आहे, तो मला बाहेर दिसतोय. हेक्झा म्हणजे 6 टाइम्स, नायट्रो NO2 ग्रुप आहे, तेही मला सर्वांमध्ये दिसतं. कोबाल्ट माझा सेंट्रल मेटल आहे, तोही मला सगळ्यांमध्ये दिसतोय. बट ऑक्सिडेशन स्टेट ती गोष्ट असते की जी आपल्याला बारकाईनं चेक करायची आहे. तर बघा, ऑप्शन नंबर बीला मी सगळ्यात पहिला कट करते अँड यू नो द रिझन, राईट? कारण त्याला स्क्वेअर ब्रॅकेट पुट केलेलं नाही आहे. स्क्वेअर ब्रॅकेट इज नथिंग बट युअर कोऑर्डिनेशन स्पियर, अँड कोऑर्डिनेशन स्पियरवरचा चार्ज मला ऑक्सिडेशन स्टेट काढायला मदत करतो. जसं की ऑप्शन नंबर 1, बाहेर 3 सोडियम आहेत, याचा अर्थ त्यांच्यावरती +3 चार्ज आहे, तर कोऑर्डिनेशन स्पियरवरचा चार्ज असतो -3. अँड टोटल सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट इनसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर इज इक्वल टू चार्ज ऑन द कोऑर्डिनेशन स्पियर. आतमध्ये कोण आहे, कोबाल्ट, त्याची ऑक्सिडेशन स्टेट X प्लस बाकी काय आहे 6. NO2 वरचा चार्ज किती असतो, -1. N डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O मायनस, आणि नायट्रोजन वरती असते लोन पेअर. बट लोन पेअर इज नॉट अ चार्ज, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स चार्ज नाही आहेत, न्यूट्रल असतात. O वरती एक निगेटिव्ह चार्ज आहे, सो 6 × -1 इज इक्वल टू -3. X - 6 इक्वल्स टू -3 अँड हेन्स X इक्वल्स टू +3, की जे मला हवं होतं. ऑप्शन नंबर एला टिक करा. Question number 22. In K4FeCN6, the effective atomic number of ion is. K4FeCN6 हा एक फेमस कंपाऊंड आहे. आता तो आला तरी तुम्हाला समजायला पाहिजे, इट इज स्टेबल अँड त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा 36च असणार आहे. खूप वेळा तुम्ही सॉल्व्ह केलं असेल, बट चला आपण एकदा सॉल्व्ह करू. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN इज इक्वल टू व्हॉट इज इट्स ॲटॉमिक नंबर. आयॉनचा काढायचा आहे, तर आयॉनचा ॲटॉमिक नंबर मायनस इट्स ऑक्सिडेशन स्टेट प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगॅंड. ॲटॉमिक नंबर किती आहे आयॉनचा, इट इज 26. X ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, बाहेर आहे +4, कोऑर्डिनेशन स्पियरवर -4, इथे आहे -1 दॅट इज -6. सो इट कम्स -4 + 6. काढायची गरज आहे का. X - 6 इक्वल्स टू -4, सो X इक्वल्स टू +2. सो दॅट इज -2 + 6 लिगॅन्ड्स येणार आहेत, दॅट मीन्स 12 इलेक्ट्रॉन. 1 लिगॅन इक्वल्स टू 2 इलेक्ट्रॉन्स. सो 26 - 2 इज 24 + 12 इज नथिंग बट 36. ऑप्शन नंबर C. Question number 23. The preparation of 2-bromopropane from propylene, that is nothing but propene. Propene पासून काय बनवायचं आहे, 2-bromopropane. बघूनच कळालं, 1 डिग्री प्रॉडक्ट नाही बनवलेला, काय बनवलंय 2 डिग्री प्रॉडक्ट. अँड 2 डिग्री प्रॉडक्ट बनवण्याची ही जी प्रोसेस आहे ती कोणती रिॲक्शन मेकॅनिझम आहे. तर बघा, प्रोपीनवरती आपण काय टाकलं असणार आहे, HBr. तुम्हाला मेकॅनिझम जर आठवत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत डबल बॉन्डमधले, ते इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनला घेऊन येतात. सो मेकॅनिझम मी खाली ड्रॉ करते, ज्यांना माहिती नाही त्यांना रिवाइज होईल. डबल बॉन्ड HBr, आय मीन जे विसरलेत त्यांना रिवाइज होईल, ज्यांना माहिती नाही त्यांना क्लिअर होऊन जाईल. सो डबल बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड, आणि पाय बॉन्ड एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्स जातात आणि पॉझिटिव्हली चार्ज H+ ला घेऊन येतात.
दॅट इज वाय इट हॅज अ ऑप्शन. एकतर इथे एचला लावा, अदरवाईज इथे एचला लावा. एच त्या ठिकाणी लावला जातो की दुसरी पोझिशन मोर स्टेबल कार्बोकॅटायन बनेल. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एचला इथे लावलं असतं तर हा कार्बोकॅटायन बनला असता, और जर तुम्ही एचला इथे लावलं असतं तर हा तुमचा कार्बोकॅटायन बनला असता. वरती बघितलं तर कार्बोकॅटायन इथे प्रायमरी आहे, बट इथे सेकंडरी आहे. सो मोर कार्बोकॅटायन इज मोर प्रेफर्ड. हे बनणार नाही, हे बनेल. हे कमी बनेल, लेस बनेल, बट हा बनला. आणि आता निगेटिव्हली चार्ज्ड इथे अटॅक करतो, अँड दॅट इज वाय आय गॉट द प्रोडक्ट BR. एचला लिहिलंच पाहिजे असं काही नसतं. अँड दिस इज 2-ब्रोमोप्रोपेन. सो पहिल्या स्टेपमध्ये झालं काय, इलेक्ट्रॉन्सनी पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनवरती अटॅक केला अँड HBr अक्रॉस द बॉन्ड ॲड झालं. सो दिस इज ॲडिशन रिॲक्शन, बट अटॅक पॉझिटिव्ह चार्जवरती केला आहे, सो इट इज इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे दे आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाईल. सो इनिशियली आपण कोणाला ॲड केलं, इलेक्ट्रोफाईलला. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Question number 24. The difference between number of molecular orbitals formed and atomic orbitals combined is. VBT किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीज ज्या काही आपण बघितल्या त्याचे पॉस्ट्युलेट्स फार इम्पॉर्टंट आहेत. सो मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीचं पॉस्ट्युलेट आहे, ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. म्हणजे काय, जर 2 ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले तर 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनतात. जसे की 2s, एक 1s आणि दुसरा 1s, हे 2 ॲटॉमिक ऑर्बिटल जेव्हा कंबाईन होतील यू विल गेट 1 बॉन्डिंग अँड अनादर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. हे जे मध्ये बनतात ते मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत, हे जे साईडला लिहितो ते ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. सो 2 मर्ज झाले तर 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात. सो ते काय विचारतात, डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स इज 2 and atomic orbitals combined 2. 2 minus 2 0. So keep in mind, या क्वेश्चनने 2 कन्सेप्ट क्लिअर केल्या. ॲटॉमिक ऑर्बिटल्स जेवढे कंबाईन होतात तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात, सो त्यांच्यामधला डिफरन्स 0 आहे. क्वेश्चन नंबर 25. युझिंग विच रिएजंट ट्रान्स आयसोमर इज ऑब्टेन्ड फ्रॉम अल्काईन. अल्काईन म्हणजे हा आहे तुमच्या हायड्रोकार्बन्स, अल्केन, अल्कीन, अल्काईन. अल्काईन इज ट्रिपल बॉन्ड. फुल मॉलिक्यूल ड्रॉ करते CHH. सगळे ऑप्शन्स बघा. सोडियम लिक्विड अमोनिया, जेव्हा तुम्ही सोडियम आणि लिक्विड अमोनिया पुट करताय, दिस इज नथिंग बट रिड्युसिंग एजंट, बिकॉज मेटल्स आर रिड्युसिंग एजंट. अँड रिड्यूस करतायत म्हणजेच हायड्रोजन ॲड होतोय अक्रॉस दिस 2 कार्बन्स. हायड्रोजन ॲड होणार आहे, बट फक्त आपल्याला माहिती पाहिजे की तो सिस वेनी होतोय की ट्रान्स वेनी होतोय. तर हे जे आहे पॅलेडियम किंवा 70% H2SO4. H2SO4 तर कधी हायड्रोजन ॲड करत नाही, तो ॲड काय करतो OH, बट तो पण कुठल्या वेमध्ये, सिस वेमध्ये. बट सोडियम लिक्विड अमोनियाची खासियतच ही आहे की तो ट्रान्स रिॲक्शन देतो. हायड्रोजन तर ॲड होणार आहे, बट ट्रान्स फॉर्ममध्ये. मी ओळखण्यासाठी काय करते, अल्काईन बदलते माझी. CH3C ट्रिपल बॉन्ड CCH3. एक CH3 इकडे, दुसरा CH3 वरती. हा इथे हायड्रोजन, हा इथे हायड्रोजन. सो यू कॅन नाव रेकग्नाइज द ट्रान्स प्रोडक्ट. सो कीप इन माइंड, सोडियम लिक्विड अमोनिया, सोडियम हा एक रिड्युसिंग एजंट आहे. हायड्रोजन ॲड तर नक्कीच होणार आहेत, बट ट्रान्स मॅनरमध्ये, सिसमध्ये नाही. हीच त्याची खासियत आहे. याच एका स्पेसिफिक प्रॉपर्टीजमुळे आपण त्याच्यापासून वेरियस प्रॉडक्ट्स बनवू शकतो. सो दिस इज अ इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन, मार्क इट डाऊन. Question number 26. Ethyl benzene on reacting with CrO2Cl2, which is nothing but chromyl chloride, forms brown color complex, which is chromium complex, which on hydrolysis, that is reaction with dilute acid H3O plus, produces what? Don't confuse with the reactant. जरी आपल्या टेक्स्टबुकमध्ये मिथाइल बेन्झीन म्हणजेच टुलिन सोबत रिॲक्शन केली आहे, बट ओव्हरऑल आपल्याला काय लक्षात येतं, जो कार्बन ॲटम आहे की ज्याचे 2 हायड्रोजन सबस्टिट्यूट होत आहेत एका ग्रुपने OCr OH Cl2, and this 2 forms togetherly a chromium complex.
या क्रोमियम कॉम्प्लेक्स सोबत आलेले हे जे 2 ऑक्सिजन आहेत ते फ्यूज होतात आणि बेन्झाल्डिहाइडचं फॉर्मेशन देतात. आता फक्त रिॲक्शनमध्ये मला टुलीन विचारलेलं नाही आहे, तर इथाइल बेन्झीन घ्यायला सांगितलं आहे. बट प्रोसेस बदलणार आहे का? रिॲक्शन तर इटार्ड रिॲक्शनच राहणार आहे. सो CH2CH3 याच्यावरती जेव्हा मी CrO2Cl2 पुट करते इन प्रेझेन्स ऑफ एनी नॉन पोलार सॉल्वंट, तर माझा कॉम्प्लेक्स कसा बनणार आहे? 2 हायड्रोजन्स सबस्टिट्यूटेड बाय हा CH2 आहे तसा, यातला एक हायड्रोजन आहे तसा, कारण इथे सुद्धा एक आपण इंटॅक्ट ठेवलाय आणि उरलेले जे 2 आहेत स्क्वेअर करते त्यांना, ते सबस्टिट्यूट झालेले या कॉम्प्लेक्सनी. सो आपला पण एक इंटॅक्ट राहिला आणि दुसरा सबस्टिट्यूट झाला OCrOHCl2. OCrOHCl2. हे नाही लक्षात राहिलं कॉम्प्लेक्स कोण बनतोय, तरी हे लक्षात असू दे, सिंगल बॉन्ड O आणि समोर काहीतरी कॉम्प्लेक्स आहे. आता हे 2 ऑक्सिजन जेव्हा फ्यूज होतील तेव्हा प्रोडक्ट काय भेटेल? बेन्झीनवरती CH2 पहिला आहे तसा, दुसरा कार्बन H इंटॅक्ट, 2 ऑक्सिजन, दॅट इज डबल बॉन्ड O, एक त्यातला निघून गेला. कोण आहे हा? तुमचा अल्डिहाइड आहे. बट कोणता अल्डिहाइड आहे? बेन्झीन CH2CHO. बेन्झीन CH2CHO. दिस इज कॉल्ड ॲज 2-phenyl ethanol, ethanaldehyde. Option number C. Question number 27. The correct expression for Ostwald dilution law is. Ostwald dilution law टेक्स्टबुक मध्ये ओपन करा, क्लिअरली तुम्हाला दिसेल Ka is equal to alpha square upon 1 minus alpha into V, where alpha is very small value and hence 1 minus alpha आपण निग्लेक्ट करतो आणि आपला फायनल फॉर्म्युला बनतो K is equal to alpha square upon C. बट वेअर वरती काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स. सो नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम गिव्स अस कॉन्सन्ट्रेशन. सो K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C. या अल्टिमेट फॉर्म्युलाला आपण पोहोचतो इक्वेशन नंबर 1. बट दिस इज अल्टिमेट फॉर्म्युला की ज्याच्यावरती व्हॉल्यूमचं रिलेशन आहे, की त्याच्यावरती 1 मायनस अल्फाचं रिलेशन आहे. अँड दिस वॉज द मेन रिलेशन की जे माझ्या ऑप्शनमध्ये दिसतंय, K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा V. आता लगेच टेक्स्टबुक ओपन करा आणि याचा डेरिवेशन एकदा सॉल्व्ह करून घ्याल. डेरिवेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला अगदी उलटं सुद्धा डेरिवेशन सॉल्व्ह करता आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 28. कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड, एन्थाल्पी दिली आहे. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्स वॉटर, एन्थाल्पी दिली आहे. अँड मिथेनचं कंबशन, एन्थाल्पी दिली आहे. फ्रॉम द अबव रिॲक्शन द हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन इज. मिथेनला जर बनवायचं असेल तर मिथेन प्रॉडक्ट साईडमध्ये पाहिजे. दॅट इज वाय मला इक्वेशन 3 रिव्हर्स करायला लागेल. सो रिव्हर्स केल्यानंतर कसं दिसेल? कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर गिव्स मी मिथेन प्लस 2O2. याची एन्थाल्पी काय होणार आहे? रिव्हर्स. सो एन्थाल्पी इज प्लस 210.8 किलो कॅलरी. युनिट कन्व्हर्जन करायची काहीच गरज नाही. आता मला मिथेन तर हवं आहे, बट मिथेन बनवण्यासाठी ॲड करावं काय लागतं? कार्बन आणि हायड्रोजन. सो कार्बन आणि हायड्रोजन मला रिॲक्टंटच्याच बाजूला पाहिजे आहे. सो रिॲक्शन रिव्हर्स नाही होणार. एक कार्बन लागणार आहे पण 2 हायड्रोजन लागतील, 2H2. सो इक्वेशन 2ला मला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2H2 प्लस 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर O2 उरेल, 2 वॉटर मॉलिक्युल्स तयार होतील अँड एन्थाल्पी काय होणार आहे? 2ने मल्टिप्लाय. सो चेक करा, 2 × 68.3. व्हॉट विल बी द आन्सर? साईन तर मायनसचीच आहे. 3 2 6, 8 2 16, 6 2 12 प्लस 1 13. डेसिमल आहे इथं, साईन आहे मायनसची. -136.6. आणि कार्बनच्या रिॲक्शनमध्ये नो चेंज, ती आहे अशीच राहिली. नाव ॲड ऑल देम. व्हॉट यू विल ऑब्झर्व, काय काय कट होतं बघा. कार्बन डायऑक्साईड 1, इकडे पण कार्बन डायऑक्साईड. वॉटर 2, इकडे पण 2 वॉटर. O2 plus O2, 2O2, इकडे 2O2 and hence carbon plus 2H2 gives methane. This will give me enthalpy of formation of methane. त्यासाठी मला काय करावं लागेल? -94.2 minus 136.6 plus 210.8. Let us do. -94.2 minus 136.6. So 6, 7, 8. This is 10. 9, 10, 11, 12, 13, 2. Minus 230.8.
आणि प्लस काय आहे त्याच्यामध्ये 210. सो हे मायनस करावं लागेल बिकॉज प्लस मायनस आहे. 0.02 साईन कोणती येणार आहे मोठ्याची, दॅट इज मायनस. सो आन्सर इज -20 किलो कॅलरी. ऑप्शन नंबर 2. Question number 29. Which of the following compound will undergo Friedel-Crafts reaction easily? Will not undergo Friedel-Crafts reaction readily. Friedel-Crafts reaction काय असते? सो बेन्झीन रिंगवरती आपल्याला अटॅक करायचा असतो. एक तर CH3+, जर फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन आहे, अदरवाईज CH3C डबल बॉन्ड O+, जर फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन आहे. या दोघांवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे जेवढा बेन्झीनवरती निगेटिव्ह चार्ज चांगला तो याच्यावर किंवा याच्यावर अटॅक करू शकतो. हा निगेटिव्ह चार्ज इंटॅक्ट राहायला पाहिजे तर फ्रेडल-क्राफ्ट होते. आता आपण बघायचं आहे की कोण या निगेटिव्ह चार्जला कमी करू शकतं. झायलीन म्हणजेच बेन्झीन रिंगवरती 2 मिथाइल ग्रुप. सो हे मिथाइल ग्रुप निगेटिव्ह चार्ज वाढवतील अँड हेन्स फ्रेडल-क्राफ्ट देणार. बेन्झीन रिंगवरती NO2 ग्रुप. नायट्रोजन इज इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप. इलेक्ट्रॉन्स काढून घेईल आणि बेन्झीनला पॉझिटिव्हली चार्ज करेल. पॉझिटिव्ह रिपेल करतील अँड हेन्स फ्रेडल-क्राफ्ट रिॲक्शन्स नायट्रोबेन्झीन देणार नाही. टुलिन म्हणजे बेन्झीनवरती एक मिथाइल ग्रुप. अगेन इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतील. क्युमिन आयसोप्रोपाइल बेन्झीन असते. क्युमिन म्हणजे बेन्झीन रिंगवरती अल्काइल ग्रुप. सो अल्काइल ग्रुप सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतात. बट नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे, बेन्झीनला पॉझिटिव्हली चार्ज बनवेल अँड पॉझिटिव्ह रिपल्शनमुळे फ्रेडल-क्राफ्ट रिॲक्शन होणार नाही. क्वेश्चन नंबर 30. इन द रिॲक्शन C इज, हा कोण आहे? 2-ब्रोमोप्रोपेन. अल्कोहोलिक KOH अंडरगोज गिव्स एलिमिनेशन रिॲक्शन. सो एलिमिनेशन होणार आहे -HBr. सिमेट्रिक असल्यामुळे कुठूनही सेंड केलं तरी चालेल. CH3 या कार्बनवरून मी ब्रोमीनला काढते, पुढच्या कार्बनवरून मी हायड्रोजनला काढते, दोघांच्या मध्ये आली डबल बॉन्ड प्रोपीन A. त्यामध्ये मी HBr आणि परऑक्साईड टाकलाय, तर ही होणार आहे माझी अँटी मार्कोनिकॉफ रिॲक्शन फॉर ॲडिशन ऑफ Br- टू प्रायमरी पोझिशन. सो CH3 CH2 CH2 Br. बी प्रॉडक्ट आहे हा आपला. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी सोडियम आयोडाईड टाकते, हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन होईल. Br- विल बी सबस्टिट्यूटेड बाय I- अँड दिस इज CH3 CH2 CH2I. कोणती रिॲक्शन भेटली आपल्याला? ही कोणता प्रॉडक्ट भेटला आपल्याला? हा 1-आयोडोप्रोपेन. ऑप्शन नंबर 1. Question number 31. Base centered unit cell is present in. It is present in orthorhombic and monoclinic. त्यासाठी हिंट काय होती आपली? CUTE cute, OUR MOTHER. So check. These are 7 cells, 7 crystals having 14 Bravais lattices. Cubic मध्ये किती असतात? 3. टेट्रागोनल 2, ऑर्थोरॉम्बिक 4. म्हणजे 4 युनिट सेल आहे त्याच्यामध्ये. SCC, BCC, FCC आणि मी बेस सेंटरला ECC म्हणते. सो ECC एकतर ऑर्थोरॉम्बिकमध्ये आहे. ऑप्शन नंबर C. त्यानंतर मोनोक्लिनिकमध्ये पण 2 असतात. टेट्रागोनलमध्ये जे 2 आहेत ते आहेत SCC आणि BCC बॉडी सेंटर्ड. आणि मोनोक्लिनिकमध्ये जे 2 आहेत ते आहेत SCC अँड ECC. सो मोनोक्लिनिक अँड ऑर्थोरॉम्बिक हे 2 असे सेंटर्ड युनिट सेल्स आहेत की जे आपल्याला ECC म्हणजेच बेस सेंटर्ड युनिट सेल फॉर्मेशन दाखवतात. बाकी पुढे कोण नाही दाखवत, कारण सगळे सिंपल क्युबिक युनिट सेल्स दाखवत असतात. क्वेश्चन नंबर 32. मिथाइल आयोडाइड व्हेन पुट इनटू A गिव्स मिथाइल सायनाइड. दॅट इज क्लिअर की मला कोण सबस्टिट्यूट करणार आहे? I- विल बी सबस्टिट्यूटेड बाय CN-. सो असं कोण करतं? KC ट्रिपल बॉन्ड N. K+CN- आयोनिक बॉन्ड असल्यामुळे CN अटॅक करतो. सो पहिला CN पाहिजे. गलत को काटो? कॅन बी. गलत को काटो? कॅन बी. सेकंडमध्ये हायड्रोजिनेशन केलं आहे, म्हणजे हायड्रोजन ॲड होणार आहे अक्रॉस CH3I when reacted with KCN will give CH3C ट्रिपल बॉन्ड N. आता तर आपल्याला हायड्रोजन ॲड करायचं आहे. अक्रॉस द डबल बॉन्ड ब्रेक होतील.
पहिली बॉन्ड ब्रेक होईल, इकडे इकडे हायड्रोजन ॲड करा, CH3 CH डबल बॉन्ड NH. अजून काय करताय, अजून एक डबल बॉन्ड ब्रेक करा अँड यू विल गेट CH3 CH2 सिंगल बॉन्ड NH2 इथानमाइन. ऑप्शन नंबर D 4. Question number 33. The catalyst used in the preparation of high density polyethylene. लास्ट टेस्टमध्ये पण आपण डिस्कस केलं, डेन्सिटी हाय झाली आहे म्हणजेच काय झालं आहे, व्हॉल्यूम कमी झाला आहे. व्हॉल्यूम कमी झाला आहे म्हणजे ज्या काही आपल्या पॉलिइथिन्स आहेत they are arranged in a very compact manner and this compact manner is due to झिंगलर-नाटा कॅटलिस्ट की जो पर ऑक्साईडचं फॉर्मेशन देत नाही. एक्झॅक्टली. सो तुम्हाला झिंगलर-नाटा शोधायचा आहे, टिटॅनियम टेट्राक्लोराईड अँड ट्रायइथिल ॲल्युमिनियम. ऑप्शन नंबर डी. कारण जर पर ऑक्साईड वापरला असता तर फ्री रॅडिकल मेकॅनिझम झालं असतं अँड फ्री रॅडिकल कुठेही ब्रांचिंग करत तुमच्या डेन्सिटीला कमी केला असता, व्हॉल्यूम वाढला असता. बघा दिसतं तुम्हाला, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढला असता, डेन्सिटी कमी झाली असती. लो डेन्सिटी पॉलिइथिन कधी पर ऑक्साईड असता तर आणि फ्री रॅडिकल बनवला असता तर. क्वेश्चन नंबर 34. मॅक्सिमम मॅग्नेटिक मोमेंट इज शोन बाय द आयन विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. Magnetic moment is given by formula mu is equal to under root n into bracket n plus 2. Looking quickly, n what is n? N is number of unpaired electrons. And clearly options बघून कळतंय D5 ही सगळ्यात अनपेड इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये जास्त असणार आहे, दॅट इज 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स अँड दॅट विल गिव्ह मी हाय व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मोमेंट. Question number 35. The general electronic configuration of 3 outermost shell of F block element. हे F block elements आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर सगळ्यांच्या S मध्ये 2 ऑर्बिट्स आहेत. इथून तुम्हाला थोडी F ब्लॉकची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन पार्ट पण होईल. F मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए गलत को काटो. ते म्हणतायत S 2 आहेत पण ते कुठे आहेत, आतमध्ये आहेत. आत नाही, आउटर मोस्ट N असतो. सो रिप्रेझेंटेशन एक तर B आहे, C आहे किंवा D आहे. त्यानंतर डी शेल बघा 1 2 1 1 1 0 0 1 1 म्हणजे याचा काय, एक तर 0 1 किंवा 2 आहे. ऑप्शन नंबर बी. एकच ऑप्शन असा दाखवतोय n-1 डी शोध 0 to 2. आणि एफ मध्ये जर बघत गेला तर 0 पासून 14 पर्यंत कंटिन्युअसली फिल होतोय. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय झाली, सगळ्यात आउटर मोस्टला 2, आतमध्ये जे शेल आहे डी शेल त्याच्यामध्ये 0 1 किंवा 2 आणि त्याच्या आतमधली जी शेल आहे n-2f त्यामध्ये फिलिंग चालू आहे 0 to 14. ऑप्शन नंबर बी. Question number 36 hashtag bonus question. Number of water crystallization in non-complex formula of borax is. बोरॅक्स हा तुमचा एलिमेंट ऑफ ग्रुप 13, 14, 15 मध्ये येतो जो की CETला नाही आहे बट आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे. बघा दिस इज बोरॅक्स अँड इट हॅव 10 वॉटर मॉलिक्युल्स ऑफ क्रिस्टलायझेशन. बट डोंट वरी, मी याचा बोनस ऑलरेडी अलॉट केला आहे. Question number 37. Disaccharide is glucose monosaccharide, fructose monosaccharide, xylose is also monosaccharide. भले तुम्हाला xylose माहिती नसेल बट सुक्रोज तरी माहिती आहे. इट इज fructose plus glucose disaccharide. ऑप्शन नंबर डी. Question number 38. Which of the following equation does not correct represent first law of thermodynamics? आयसोथर्मल प्रोसेसमध्ये पहिला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यूची व्हॅल्यू 0 असते अँड दॅट इज वाय डेल्टा यू 0 झाल्यामुळे क्यू इक्वल्स टू मायनस डब्ल्यू करेक्ट एक्सप्रेशन आहे. सायक्लिक प्रोसेसमध्ये ज्या काही तुमच्या स्टेट फंक्शन्स आहेत दॅट इज डेल्टा यू इक्वल्स टू 0. अगेन डेल्टा यू इक्वल्स टू 0. डब्ल्यू इज नॉट इक्वल टू 0. एका लेक्चरमध्ये मी म्हटलेलं सायक्लिक प्रोसेसमध्ये वर्क डन 0 आहे. इट इज नॉट 0. प्लीज मार्क माय मिस्टेक, प्लीज मेक इट करेक्ट. कारण ते एक पाथ फंक्शन आहे. सो पाथ फॉलोडवरती डिपेंड आहे ना की इनिशियल अँड फायनल पोझिशन अँड दॅट इज वाय डेल्टा यू इक्वल्स टू 0, डब्ल्यू इज नॉट इक्वल टू 0. सो अबव इक्वेशन 1 परत काय होणार आहे, क्यू इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. ऑप्शन नंबर बी पण करेक्ट आहे. आयसोक्रोरिक प्रोसेसमध्ये आयसोक्रोरिक दॅट इज व्हॉल्यूमिक चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 0. दॅट मीन्स वर्क डन इज 0 अँड जर वर्क डन 0 झालं तर डेल्टा यू विल बिकम इक्वल टू क्यू. डेल्टा यू इज समटाइम्स रिटन बाय डेल्टा ई. दिस इज ऑल्सो करेक्ट. सो ऑप्शन नंबर डीला टिक करू आणि प्रूफ करू. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये क्यूची व्हॅल्यू 0 होते. सो ऑप्शन नंबर ए डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू पाहिजे
बट मला दिलाय -W विच इज रॉंग, विच इज नॉट करेक्ट. ऑप्शन नंबर डी इज नॉट करेक्ट. क्वेश्चन नंबर 39. पेंटॅन 3-ओन. 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, 5 कार्बन. दिस इज पेंटॅन 3-ओन. 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, 5 कार्बन. दिस इज पेंटॅन 2-ओन. याला 2 आयसोमर्स म्हणतात. एक पोझिशन आयसोमर पण एक मेटामर. तुम्हाला मेटामर माहिती पाहिजेत, कीटोन आणि इथर. वरती जे दाखवले ते कीटोन आणि आता खाली जे दाखवणार आहे ते इथर. जसं की 1 कार्बन, 2 कार्बन, O, 1 कार्बन, 2 कार्बन, इथॉक्झी इथेन. 1 कार्बन, O, 1, 2, 1, 2, 3. व्हॉट इज दिस? इथॉक्झी इथेन. आय होप आता तुम्हाला हे बॉन्डलाईन स्ट्रक्चर्स ओळखतात. अँड दिस इज मिथॉक्झी प्रोपेन. दोघांमध्ये जर डिफरन्स काय मी विचारला तर तुम्ही सांगाल मॅम अक्रॉस द ऑक्सिजन पोझिशन चेंज झाले. इकडे टोटल 4 कार्बन आहेत पण इक्वली डिवायडेड आहेत. 1, 2, 1, 2. इकडे 1 आहे आणि इकडे 3 आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट अरेंजमेंट ऑफ द अल्काइल ग्रुप्स अक्रॉस द इथरल ऑक्सिजन इज डिफरंट. सच आयसोमर इज कॉल्ड ॲज मेटामर. आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे. वरती पण तेच झालं आहे. कार्बोनिल ग्रुपच्या अक्रॉसची पोझिशन बदलली आहे. टोटल 4 कार्बन आहेत, इकडे 2, इकडे 2. टोटल तसे 5 कार्बन आहेत बट मी मधला कार्बोनिलला सोडला आहे. तसं हा कार्बोनिलला सोडला तर इकडे 1 आणि इकडे 3 आहेत. सो दिस इज ऑल्सो मेटामर. मेटामर आर पोझिशन आयसोमर्स बट दे आर द स्पेशल केसेस. सो ऑप्शनमध्ये पोझिशन आणि मेटामर आलं तर मेटामरला टिक करायचं. मेटामर नसेल तर पोझिशनला टिक करायचं. आणि तुमच्यापैकी बरेचसेच मुलं मला जाणवत आहे, इन पर्टिक्युलर मी कोणाबद्दल बोलत नाही आहे, कारण मला सगळे मुलं टेस्टनंतर स्क्रीनशॉट पाठवत असतात की मॅम याचं चुकलं, याचं चुकलं, याचं चुकलं. बट आय विल टेल यू, ज्याला जेन्युनली मला असं वाटतं की हा तुम्ही याच्यावरती थिंक केलं आहे, तुम्ही लॉट ऑफ सर्च केलं आहे, टेक्स्टबुक सर्च केलं आहे, गुगल सर्च केलं तर मी क्विकली रिप्लाय देते. जसे वन ऑफ दॅम इज अथर्व अँड वन मोर स्टुडंट की लास्ट नाईट मी 2-3 मुलांना रात्री 2 वाजता चॅट करून सांगितलं की हे तुझं चुकलं, हे तुझं चुकलं. त्यामध्ये देर वॉज वन पर्सन की ज्यांनी AU2TE3 दॅट इज गोल्ड टेल्युराईडचा फॉर्म्युला गुगल केला आहे. आणि गुगल करू नका. पहिली प्रायोरिटी तुमची टेक्स्टबुक पाहिजे आणि देन गुगल. कारण गोल्ड टेल्युराईड खूप सारे कॉम्प्लेक्स बनवू शकतो बट आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो दिला आहे तोच आपण मार्क करायचा आहे. सो इट्स AU2TE3. क्वेश्चन नंबर 40. फॉर अ गॅशियस रिॲक्शन युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन प्रेशर अपॉन चेंज इन टाईम. कारण वी आर डिलिंग अबाउट गॅसेस आणि गॅसेसचं प्रेशर बघितलं जातं. चेंज इन प्रेशर इट इज इन ॲटमॉस्फिअर. चेंज इन टाईम इट इज इन सेकंड. सो इट इज ॲटमॉस्फिअर सेकंड इनवर्स. क्वेश्चन नंबर 41. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट विचारला. सो हे आहे टेक्स्टबुकचा तो स्क्रीनशॉट की जिथे सगळे फॉर्म्युले दिलेत. Z इक्वल्स टू PV रियल अपॉन NRT. चेक इट. हा फॉर्म्युला आहे तो. सो दिस इज करेक्ट. 1 इक्वल्स टू PV आयडल अपॉन NRT. तर हे तर PV इक्वल्स टू NRT सारखा आहे. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. बट हा फॉर्म्युला शफल झाला आहे. V रियल अपॉन V आयडल पाहिजे. इक्वेशन 10.3 विच इज रॉंग. सो ऑप्शन नंबर C ला टिक करायचं होतं. क्वेश्चन नंबर 42. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम इज बॅरियम. ग्रुप 2 एलिमेंट आहे अँड ग्रुप 2ची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? +2. व्हॅलन्सी किती असते? 2. सो ऑक्सिडेशन स्टेट +2. त्यानंतर क्रोमियम ज्याची माहिती नाही आहे त्याची X मानू. +4 ऑक्सिजन आहेत. एका ऑक्सिजनवरती -2. ओव्हरऑल चार्ज किती दिसतोय बाहेर? -1. देअरफॉर 2 + X -8 इज इक्वल टू -1. देअरफॉर X - 6 इक्वल्स टू -1 अँड X इक्वल्स टू +5. ऑप्शन नंबर C. सिम्पल क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 43. SOS बॉन्ड रिप्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग ऑक्झा ॲसिड. दिस इज अ बोनस क्वेश्चन बिकॉज ऑप्शनमध्ये H2SO8 पाहिजे होतं. तर मग आपण D ऑप्शनला टिक करू शकलो असतो. सो बोनस दिला. सगळ्याचे स्ट्रक्चर्स काढून बघूया. H2SO4 सगळ्यात सिम्पल आणि बेसिक स्ट्रक्चर आहे. S डबल बॉन्ड O, खाली डबल बॉन्ड O, OH OH. याच्यामध्ये 2 सल्फरच नाही आहे. सो हे आन्सर असू शकत नाही. इथे 2 सल्फर आहेत बट सल्फरची पहिली प्रायोरिटी काय असते? टू फॉर्म द 6 बॉन्ड्स. सो 2 हायड्रोजन आणि 5 ऑक्सिजन. सो 5 ऑक्सिजन तर मी हे ड्रॉ करते. 1 2 3 4 आणि 5. सो याच्यामध्ये SOOH बॉन्डिंग आहे, नॉट SOOS. H2S2O7 असता तर 7मध्ये 2 ऑक्सिजन झाले.
हा तिसरा ऑक्सिजन झाला, हा चौथा झाला, हा पाचवा झाला, हा सहावा झाला, हा सातवा झाला. SOS आहे, पायरो आहे, परऑक्झी लिंकेज नाही आहे. सो H2S2O7 नाही तर O8 अजून एक ऑक्सिजन इथे ॲड झाला असता आणि दिस इज स्ट्रक्चर ऑफ H2S2O8 अँड इट हॅज परऑक्झी लिंकेज. H2S2O3, H2S2O3 बघा बरं, स्ट्रक्चर आहे बट त्याच्यामध्ये सुद्धा परऑक्झी लिंकेज नाही आहे. SOOS नाही आहे. सो दिस इज बोनस क्वेश्चन बट तरीही मी रिव्हिजन करून घेतलं सगळ्या स्ट्रक्चर्सचं. क्वेश्चन नंबर 44, विच ऑफ द फॉलोइंग इज स्टेटमेंट इज करेक्ट फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा आपण जर ग्राफ बघितला तर इट इज कोल्हारुश लॉ, रूट सी वर्सेस मोलार कंडक्टन्स. जेव्हा झिरो कॉन्सन्ट्रेशन आहे दॅट इज इनफायनाईट डायल्युशन, आपण त्याला म्हणतो मोलार कंडक्टन्स ॲट इनफायनाईट डायल्युशन. आणि जसं जसं रूट 2 वाढतोय म्हणजे C⁻²² वाढतोय तर ग्राफ काय होतोय, लिनियरली डिक्रीज होतोय. ऑप्शन नंबर 4 इथे इंक्रीज आहे, इथे इंक्रीज आहे, गलत. दिस इज डिक्रीज विथ C⁻², नो, रूट C दॅट इज C⁻². ऑप्शन नंबर 4. Question number 45, the ionic radius of Mn+2 and Mn+3 ions of 3D elements are. जेवढा तुमचा चार्ज जास्त असतो, जेवढा कॅटायन पॉझिटिव्हली चार्ज असतो तेवढी त्याची साईज कमी असते कारण त्याच्याकडून 3 इलेक्ट्रॉन बाहेर गेलेत. सो दॅट मीन्स त्याच्या आतमध्ये असणाऱ्या न्यूक्लियसकडे 3ने पॉझिटिव्ह चार्ज वाढलाय, +3 चार्ज म्हणजे तो आतमध्ये शेलला श्रिंक करू शकतो. जेवढा जास्त न्यूक्लियसकडे चार्ज तेवढं ते खेचणार आहे. सो +2 कडे आतमध्ये +2 ची पॉवर आहे आणि न्यूक्लियसकडे इथे +3 ची पॉवर आहे. पॉवर जास्त आहे इकडे, सो इथे काय होतंय, स्मॉल साईज श्रिंक होते, साईज स्मॉल बनते. सो असा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. Question number 46, pure benzene freezes at, that means they are giving us freezing point not of benzene 5.45 degrees Celsius at a certain place but 0.374 molal, that is molality is 0.374. Solution of tetrachloride in benzene, that is आता solution झालं, freezes at 3.55 degrees Celsius. Find K of benzene, that is KF of benzene. बघा, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी. आता डेल्टा TF काय आहे, या दोघांमधला डिफरन्स आहे. सो मायनस करा, किती येणार आहे, 0. दिस विल गिव्ह मी 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 9.1. 1.9 इज इक्वल टू KF इंटू 0.374. थोडेसे अप्रॉक्सिमेशन वापरूया. 1.9 इज नथिंग बट 2 KF ॲज इट इज अँड 0.37ला मी 0. डायरेक्टली 4 करते. सो आन्सर किती येणार आहे माझं, डेसिमल शिफ्टिंग केलं मी. सो KF इज इक्वल टू वरती होणार आहे 20, खाली होणार आहे 4. दिस इज 4, 5चा 20. सो आन्सर 5 पॉईंटमध्ये असणार आहे ऑप्शन नंबर ए. दिस इज 5 पॉईंट ओनली. दिस इज 508 रॉंग, 0.5 रॉंग, 50. समजलं कसं सॉल्व्ह केलं. डेसिमल शिफ्टिंग नंतर मला एक प्रॉपर व्हॅल्यू भेटली 4, 5चा. सो आन्सर जे काही असेल ते 5 पॉईंट नंतर येईल ड्यू टू सम एरर. जो काही अप्रॉक्सिमेशन केला आहे, अप्रॉक्सिमेशन लीड्स टू एरर. सो अप्रॉक्सिमेशनमुळे झालेला एरर पॉईंटच्या पुढे असणार आहे ना की पॉईंटच्या मागे. सो 5 पॉईंटमध्ये आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 47, व्हॉट विल बी द एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट ऑफ lithium+2 ॲटम. जेव्हा आपल्याला एखाद्या ऑर्बिटची एनर्जी काढायला सांगतात तेव्हा फॉर्म्युला आहे E=R इंटू ब्रॅकेट Z²/n². आता आरची व्हॅल्यू आपण लेक्चरमध्ये पण डिस्कस केलेलं, इट इज कॉन्स्टंट, -2.18 इंटू 10⁻⁻18 जूलमध्ये व्हॅल्यू आहे. अँड झेड म्हणजे काय असतं, ॲटॉमिक नंबर. लिथियम आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3. सो दिस इज 3² 9. अँड एन म्हणजे काय असतं, ऑर्बिट नंबर. ऑर्बिट आहे सेकंड, सो एनची व्हॅल्यू आहे 2 अँड दिस इज 4. जस्ट डिवाइड करून घेते आधी. -0.45चा 20, 4चा 16, अजून 2 राहिले, 0 कॅरी, 4, 5चा 20 इंटू 10⁻⁻18 इंटू 9ने मल्टिप्लाय करा. 9, 5चा 45, 9, 18, 20, 36 + 4 40, 9, 5चा 45 + 4 49. अँड पॉईंट कुठे येणार आहे, 3 डेसिमल नंतर. सो दिस इज
-4.905 into 10 to power -18 joule. Option number D. Question number 48. The distance between x plus and y minus in a BCC lattice is. For a BCC lattice आपल्याला माहिती आहे 4r इज इक्वल टू आपण डायरेक्टली √3a लिहितो, पण इथे कॅटायन आणि अनायन वेगळे आहेत. सो आपल्याला इक्वेशन कशी लिहावी लागणार? 2r प्लस 2r मायनस इज इक्वल टू √3a. याचाच अर्थ 2 कॉमन आलं, रेडियस ऑफ कॅटायन प्लस रेडियस ऑफ अनायन जो की x अँड y आहे इज इक्वल टू √3a. दिस इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन x अँड y की जे आपल्याला दिलं आहे 275. सो 2 इंटू 275 इज इक्वल टू √3 इंटू a. मला एज लेंथ फाइंड करायची आहे. सो a इज इक्वल टू 2 इंटू 275 डिवायडेड बाय √3. √3ची व्हॅल्यू असते 2 इंटू 275 डिवायडेड बाय √3 इज रिटन ॲज 1.7132. आता आपण पहिल्यांदा 2 ने खाली डिवाइड करून घेऊ. 2 1 चा 2, खाली काय होईल? 2 8 चा 16, 2 5 चा 10, 2 6 चा 12, 2 6 चा 12, 0.8566 विच आय एम गोइंग टू राईट 0.9. आता मी माझा डिनॉमिनेटर 0.85चा 0.9 करते म्हणजे डिनॉमिनेटर वाढवते. दॅट इज वाय जे काही आन्सर असणार आहे ते माझं ओरिजिनलपेक्षा कमी यायला लागेल. सो आपण जे आन्सर काढणार त्याच्यापेक्षा जरासं जवळपास मोठा ऑप्शन जो दिसतो आपण त्याला टिक करू. सो चेक इट. a इज इक्वल टू 275 डिवायडेड बाय 0.9 म्हणजेच a इक्वल्स टू 2750 बाय 9. a इज इक्वल टू 9 3 चा 27, 0 9 5 चा 45, 5 कॅरी 9 5 चा 45 अँड सो ऑन. सो एज लेंथ ही 305. आलेलं आन्सर माझं कमी आहे, याच्यापेक्षा जास्त असणार आहे. सो ऑप्शन हा तर नाही आहे. 550 खूप वाढली आहे, 275 कमी आहे, 389 अँड 370. थोडासा जवळचा ऑप्शन कोण वाटतं? डी. सो आपण डीला टिक करतोय. जर तुम्ही प्रॉपर जर आपल्याकडे लॉग टेबल असता, जर आपल्याकडे कॅल्सी यूज करायला अलाउड असतं तर 317.5 आलं असतं, बट आपल्याकडे कॅल्सी नाही आहे. सो आपल्याला या मेथडनी सॉल्व्ह करावं लागेल. क्वेश्चन नंबर 49. कन्वर्जन ऑफ इथेनॉल इनटू डायइथिल ईथर. सो इथेनॉल इज CH3CH2OH into डायइथाइल ईथर C2H5O C2H5. काय झालं इथे? अल्कोहोलचे 2 मॉलिक्युल्स आलेत आणि इंटर मॉलिक्युलर डिहायड्रोजनेशन झालेलं आहे, डिहायड्रेशन झालेलं आहे. दॅट इज 2 मॉलिक्युल आहेत CH3CH2OH. इंटर कॉलेज कॉम्पिटिशन सारखं इमॅजिन करायचं. 2 कॉलेजेस असतात, एकमेकात भांडत असतात अँड भांडत असताना त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल जातो विच इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. हे निघून गेल्यानंतर डिहायड्रेशन कोण करतं? H2SO4. हे निघून गेल्यानंतर आपल्याला भेटतो डायइथिल ईथर. ही ईथर प्रोसेस आहे, बट कोणती ईथर? विल्यमसन्स ईथर सिंथेसिस आहे का? नाही. का नाही आहे? कारण त्याच्यामध्ये असतो सोडियम अल्कॉक्साइड फॉर्मेशन. सो त्यामुळे नाही. कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस आहे. येस, इट इज करेक्ट. मिथायलेशन ऑफ अल्कोहोल, मिथायलेशनचा काही संबंधच नाही आहे इथे. हायड्रोलिसिस नाही, त्याला हायड्रेशन म्हणतात. सो रॉंग. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 50. हा होता IUPAC मधला क्वेश्चन. सो कधीच हा आउट ऑफ टेक्स्टबुक किंवा आउट ऑफ स्कोप जाऊ नाही शकत. जेव्हा पण तुम्हाला असं दिसतंय की देर आर 3 कार्बन 1 2 3 सच दॅट तुमच्या या कार्बनमध्ये काय आहे? एक डबल बॉन्ड आहे. 3 कार्बन आहेत, त्यापैकी एक डबल बॉन्ड आहे. एका साईडला कोणताही फंक्शनल ग्रुप लागलाय आणि दुसऱ्या साईडला कंपल्सरी बेन्झीन रिंग. फंक्शनल ग्रुप कोणताही असेल तर चालेल, बट दुसऱ्या साईडला बेन्झीन रिंग. म्हणजे स्ट्रक्चर कसं दिसेल? बेन्झीन रिंग ज्या कार्बनला लागलाय तिनेच डबल बॉन्ड केली आहे. पुढे अजून एक कार्बन आहे आणि तो कुणा तरी फंक्शनल ग्रुपला लागलाय. दिस इज कॉल्ड ॲज सिनॅमिल. सो सिनॅमिल क्लोराईड असेल, सिनामा अल्डिहाइड असेल, सिनॅमिक ॲसिड असेल, इट विल डिपेंड ऑन फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप बदलला की तुमचं नाव बदलत जाईल. बट जेव्हा तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसतंय इट इज सिनॅमिल. सो इथे कोण आहे? सिनॅमिल क्लोराईड. ऑप्शन नंबर बी. दॅट्स ऑल फॉर 50 क्वेश्चन्स. लेट मी नो इन चॅट सेक्शन की तुम्हाला हे सेशन्स हेल्पफुल आहेत का. भेटूया नेक्स्ट टेस्टमध्ये. कंपॅरेटिव्ह टू ऑल टेस्ट ही टेस्ट सोपी होती. नोटबुकमध्ये सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहून काढा. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन, थँक यू सो मच.